नमस्कार. नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पितृपक्षात बऱ्याच ठिकाणी पाटवड्या बनवल्या जातात, तर आज आपण अचूक प्रमाणात झटपट तयार होणारी पाटवडी कशी करायची ते बघणार आहोत. अगदी पहिल्यांदा बनवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ह्या वड्या जमतील. तसेच पिठाच्या गाठी सुद्धा होणार नाही आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम ह्या वड्या तयार होतात. चला तर मग आपण पाटवडी बनवायला सुरुवात करूया. आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी आंबट ताक मोजून घ्यायचं आहे. आणि हे ताक आपल्याला थोडं थोडं बेसनामध्ये मिसळत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं ताक घातल्याने पिठात गुठळी तयार होत नाही आणि असलेल्या गुठळ्या सुद्धा आपल्याला या प्रकारे पीठ भिजवल्यामुळे मोडून घेता येतात. या पद्धतीने हे पीठ सुरुवातीला फेटून घेत भिजवायचं आहे आणि इथे आपण सगळं पाऊण वाटी ताक यात घातलं आहे. आणि आता आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडं थोडं या पिठामध्ये मिसळत आपल्याला पातळसर हे पीठ भिजवायचं आहे. आणि आता इथे आपण संपूर्ण अर्धी वाटी पाणी ह्या पिठामध्ये मिसळलं आहे. हे सगळं एकत्र करू. आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला पाव चमचला पण थोडी कमी यात हळद टाकायची आहे. तसंच आपल्याला यात पाव चमच लाल तिखट टाकायचं आहे. आणि आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे. यात आपण लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची बारीक दळून सुद्धा घालू शकतो. आणि ह्या वड्या आपण पितृपक्षासाठी बनवत आहोत, त्यामुळे यात आपण लसूण घालत नाही आहोत. इतर वेळी यात आपण लसूण घातला तरी चालतो. आता कढईमध्ये पाववाटी तेल घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला हे तेल मोजून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की त्यात आपल्याला पाव चमच हिंग घालायचं आहे. तसंच आपल्याला पाव चमच यात हळद सुद्धा घालायची आहे. आणि आता आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे. आता यात आपण भिजवून घेतलेलं पीठ टाकायचं आहे. आणि आता चमच्याने एकसारखं मिसळत राहायचं आहे. साधारण 1 मिनिटानंतर हे पीठ असं पिठल्यासारखं तयार होतं. आता लगेच वरून झाकण ठेवायचं आणि गॅसची आच मंदच ठेवायची आणि घड्याळाचे फक्त 2 मिनिट हे वाफवून घ्यायचं. 2 मिनिटांनंतर हे पीठ असं शिजलेलं असणार आहे. आता एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यायचा व त्यात हे शिजलेलं पीठ आपल्याला टाकायचं आहे. आणि आता आपल्याला वाटीच्या साहाय्याने सगळीकडे हे पीठ पसरवून घ्यायचं आहे. यावर आपल्याला थोडं भाजलेलं तीळ घालायचं आहे. तसंच खोबऱ्याचा कीस घालायचा आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण इथे वड्या कापून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपल्या पाटवड्या तयार आहेत. आपण ह्यात आंबट ताकाचा वापर केल्यामुळे ह्या वड्यांना खूप अप्रतिम चव येते. मस्त खमंग चविष्ट पाटवड्या तयार होतात. इथे तुम्हाला ताकाचा वापर करायचा नसेल तर संपूर्ण पीठ भिजवायला पाणी वापरायचं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.